नम्रता, काय आजचं अक्षर कोणतं आहे? तर आपली जी मराठी वर्णमालेची चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील पुढचं अक्षर आहे द. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण काय करतोय, पाऊण वाटी बाजरीचं पीठ घेतोय, रवा पाव वाटी, इथं मी थोडासा मोठा रवा अवेलेबल होता तो घेतलेला आहे मिक्सर मध्ये थोडा बारीक करून, हळद आणि लाल तिखट. याऐवजी आपण मिरची मिक्सर मध्ये बारीक करून घातली तरी चालेल, जिरे आणि भरपूर असे तीळ, चवीनुसार मीठ. आता हे कोरडे पदार्थ मिक्स करून घ्यायचे. एक ग्लासभर ताक मी इथं घेतलेलं आहे ते घालायचे. ताक किती आंबट आहे त्या प्रमाणामध्ये याचं प्रमाण कमी जास्त करायचं. ताकाऐवजी एक 2-3 चमचे दही घातलं तरी चालेल. आता मी आणखी अर्धा ग्लास पाणी इथं घालणार आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, खूप जास्त घट्ट पण नाहीये आणि अगदीच पाणीदार पण नाहीये. तवा गरम झाला ना की मी थोडंसं असं तेल पसरवून घेते. इथे मी आता टिश्यू पेपर वापरते, त्याऐवजी कांदा आपण वापरला ना कट करून तेल पसरायला तरी चालेल. आता हे बघा तवा गरम झालेला आहे. छान असे पातळ धिरडे करून घ्यायचे. मी असे छोटे छोटे धिरडे करतेय, थोडंसं वरून तेल घालतेय. तर आज इथं मी थंडी असल्यामुळे खास बाजरीचं पीठ आणलेलं आहे धिरडं करण्यासाठी. त्याऐवजी आपण काय करू शकतो, आपलं जे गव्हाचं पीठ आहे किंवा आपलं ज्वारीचं पीठ आहे ते वापरून पण धिरडं करू शकतो. याआधी मी गव्हाचं पीठ वापरून धिरडं केलेलं आहे. तुम्हाला जर ती लिंक हवी असेल रेसिपीची तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूयात आपण एका बाजूनी हे झाले काय बघा, आपोआप सुटत आहे त्याच्याकडं. छान असं भाजलं असेल मस्तपैकी, मस्त असं लालसर झालेलं आहे. मस्त असं दोन्ही बाजूने आपलं धिरडं तयार आहे. आणि या धिरड्यामध्ये आज आपण कुठलीही भाजी वगैरे वापरली नाही, फक्त तीळ जिरे असे प्रकार वापरलेले आहे. त्याऐवजी आपण बारीक चिरून कांदा, टोमॅटो किंवा तुम्हाला बारीक किसलेली काकडी वगैरे आवडत असेल ना ती घातली तरी छान टेस्टी होतो बरं का. आता मी काय करते, आज या धिरड्यांसोबत ना शेंगाची जी चटणी आहे केलेली ती घेणार आहे. त्याऐवजी आपण काय करू शकतो, डोश्यासाठी जी पातळ चटणी करतो ती वापरू शकतो किंवा लोणचं देखील सर्व करू शकतो. तर आपली जी मराठी वर्णमालेची चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील आजचं अक्षर होतं ध आणि आपण केलेले आहेत आज धिरडे. तर ओजस्वीला आज रेसिपी करून नाही दिल्यामुळे ती रुसलेली आहे. पण तुम्हाला जर ही जर्नी माझ्यासोबत कंटिन्यू करायची असेल आणि ओजस्वीला पण रेसिपी करताना बघायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपल्याला ओजस्वी खाऊन दाखवणार आहे. कसं झालं ओजस्वी, आवडलं तुला? तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझ्यासोबत ही वर्णमालेची चविष्ट सफर कंटिन्यू करायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.